महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की लग्नासाठी साड्यांचे अनेक प्रकार आहेत. लग्न ठरलं की लग्नाची साडी खरेदीला सुरुवात होते. पण नवरीची नक्की आवड कोणती आणि तिच्या आवडीनिवडीनुसार तिने कोणत्या साड्यांची खरेदी करायला हवी? नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पैठणी ही अशी साडी आहे ज्याच्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न सोहळा अपूर्ण आहे. पैठणी म्हटली की अगदी येवला या ठिकाणी जाऊन पैठणी खरेदी करून आणण्यापासून लग्न घराची तयारी असते. येवला येथे पैठणीचा बाजार आहे. या ठिकाणी तुम्हाला हव्या तशा आणि तुम्हाला आवडतील त्या रंगाच्या पैठणी मिळतात. लग्नासाठी खास येवल्याला जाऊन पैठणी घेणारे तुम्हाला अनेक भेटतील. पैठणीचेही अनेक प्रकार आहेत. जरतारी असणारी पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी. तसंच हल्ली नवनवीन प्रकार आले असून काही पैठणीवर तुम्हाला हवी तशी वेगवेगळी कलाकुसरही करून घेता येते. पैठणी ही कापसाचा धागा आणि रेशीम यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची साडी आहे. बालगंधर्व पैठणी ही सर्वात सुंदर पैठणी म्हणून ओळखली जाते. वेगवेगळं जरीचं काम असलेली ही साडी लग्नासाठी अप्रतिम आहे. प्रत्येक नवरीला हवीशी वाटणारी ही साडी लग्नात नवरीचीही शोभा वाढवते. पेशवाई पैठणी, नक्षीकाम असणारी पेशवाई पैठणी तुम्हाला एक रॉयल लुक देते. लग्नामध्ये तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पेशवाई पैठणी आणि त्यावर शोभेचे दागिने इतकंच घातलं की तुमचं काम झालं. महाराणी पैठणी ही सर्वात महाग पैठणी आहे. ही पैठणी तुम्हाला एक वेगळाच लुक आणून देते. ही पैठणी खास बनवून घेता येते. बनारसी सिल्क, तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी म्हणून बनारसी साडी हा एक उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटलं की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे. पण बनारसी साडी जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझायनर साड्यांची मागणी वाढली. पण तुम्हाला पारंपरिक साड्यांमध्ये ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्या समोर नक्कीच आहे. लग्न, इतर कोणतंही पारंपरिक कार्य घरात असेल अथवा कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणं महिलांना नक्कीच आवडतं. मंडळी, तुम्हाला व्हिडिओत दाखवलेल्या सर्व साड्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. तेथून तुम्ही त्या खरेदी करू शकता. चंदेरी ही मूळची ग्वाल्हेर जवळील चंदेरी या गावातील साडी, पण महाराष्ट्रातही ही साडी तयार होते. या साडीला आता लग्नामध्ये खूपच मागणी आहे. साडीचा किनारा आणि बुट्ट्यांमध्येच त्याचं वैशिष्ट्य दडलेलं असतं. यावरील बुट्टेही 2 प्रकारचे असतात. त्याच्या किनाऱ्यांमध्ये हिरवी पानं विणलेली असतात, तर किनारीचा एक पट्टा रुंद आणि दुसरा अरुंद असतो. ही साडी अतिशय तलम असल्यामुळे उन्हाळ्यात नेसायला अतिशय सोपी आणि सुंदर साडी आहे. त्यामुळे लग्नात या साडीला जास्त मागणी असते. या साडीमध्ये चक्र, पानं या डिझाईन्स असून सर्व काही विणकाम केलेलं असतं. तसंच दिसायला देखील ही साडी आकर्षक असते. या साडीचे ड्रेसही छान दिसतात. खण साड्या, साडी म्हटलं की एक वेगळाच लुक डोळ्यासमोर येतो. आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे. पण आजही महाराष्ट्रीयन खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते. खणाच्या या साडीचा लुकच वेगळा आहे. त्यातही फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक असा कोणताही लुक तुम्ही करू शकता. याबरोबर तुम्ही ऑक्सिडाइज दागिने घातले की वेगळाच साज चढतो. अशीच आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रींची ही खणाची साडी नेसल्यावर केलेली स्टाईल ही वाखाणण्याजोगी आहे. तुम्हालाही हे लुक पाहून आपल्या वॉर्डरोब मध्ये ही मराठमोळी साडी असायलाच हवी असे वाटेलच. खणाची साडी हा महाराष्ट्रीयन परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अगदी पूर्व काळापासून ही साडी नेसण्यात येते. पण आता त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. तर मिक्स मॅच करून नेसण्यात येणारी ही साडी वेगळाच स्टायलिश लुक मिळवून देते. कांजीवरम साडी, फॅशनच्या जगामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात, बदल होत असतात. पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. फॅशन मध्ये साडी ही सर्वांचीच आवडती आहे. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
साडी नेसण्याच्या पद्धती आणि फॅशन कितीही वेगवेगळ्या केल्या तरी कांजीवरम साडीचं वेड कधीच कमी होत नाही। अनेक साडी प्रकार आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे कांजीवरम साडी। प्रत्येक स्त्रीला आपल्या वॉर्डरोब मध्ये कांजीवरम साड्या हव्याच असतात, पण बऱ्याचदा खऱ्या आणि खोट्या कांजीवरम साड्यांमधील फरक कळत नाही। कांजीवरम ही साडी दक्षिणेतील कांचीपुरम मध्ये तयार होते, त्यामुळे या साड्यांना कांचीपुरम साड्या असंही म्हटलं जातं। लग्नासाठी या साड्यांचे प्रकार खूपच सुंदर आणि अधिक आकर्षक दिसतात, त्यामुळे दाक्षिणात्य लग्नामध्येच नाही तर अगदी मराठमोळ्या लग्नांमध्ये या साड्या अधिक प्रमाणात नेसल्या जातात। नारायणपेठ साडी। महिला अनेक साड्यांचे प्रकार वापरतात, पण महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नारायणपेठ साडीचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो। नेसायला सोपी आणि अतिशय हलकी पण दिसायला अगदी रॉयल अशी ही साडी असते। या साडीच्या रचनेवरून आणि काठावरून ओळखता येते। नारायणपेठ साडीचा काठ सर्वात जास्त महत्वाचा। ही साडी 5 वार, 6 वार आणि 9 वार या 3 प्रकारात मिळते। सहसा नवरी या साडीचा वापर करत नसली तरी लग्नामध्ये इतर महिला ही साडी आवर्जून नेसतात, कारण धावपळ करायला लागली की ही साडी अतिशय हलकी असल्यामुळे जास्त सांभाळावी लागत नाही। तसंच या साडीमध्ये जास्त गरमही होत नाही। इरकल ही सोलापूर ठिकाणची स्पेशालिटी आहे। इरकल ही देखील अशी साडी आहे जी नेसायला सोपी आणि सावरायला सोपी। मुळात या साडीमध्ये सर्वच गडद रंग असतात, जे तुमचा लुक अतिशय सुंदर करतात। या साडीवर लहान लहान जरीचे बुट्टे असतात। शिवाय नेहमीच्या साड्यांच्या रंगांपेक्षा या साड्यांचे रंग थोडे वेगळे असल्यामुळे लग्नामध्ये नेसण्यासाठी महिलांना जास्त आवडतात। या साडीला इलकल असंही म्हणतात। ही साडी मूळची इलकेकल्लू नावाच्या विजापूर जवळच्या गावातील आहे। एकदम तलम आणि मुलायम असणारी ही साडी गर्भ रेशमी असते। मूळची कर्नाटकातील असून देखील आता मात्र ही साडी संपूर्ण महाराष्ट्राची झाली आहे। घराघरातील आज्यांकडे अशी साडी पूर्वीपासून असे, पण आता महाराष्ट्रीयन लग्नामध्ये या साडीला महत्त्व प्राप्त झाले आहे। ही साडी यंत्रमाग आणि हातमाग असे दोन्ही स्वरूपातील असून हातमागावर विणलेली साडीची किंमत जास्त असते। बंदेज साडी। आजकाल लग्नामध्ये नेहमीच्या पारंपरिक साड्या नेसण्यापेक्षा वेगवेगळ्या आणि पारंपरिक आणि आधुनिक लुक देणाऱ्या साड्यांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे। यामध्ये राजस्थान आणि गुजरातची रॉयल बंदेज साडी सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, त्यामुळे कोणत्याही वर्गातील महिलांना या साड्या विकत घेणे सोपे होते। तसेच याचा लुक अधिक रॉयल असल्यामुळे एखाद्या साडीची किंमत कमी असली तरी ती जाणवत नाही। परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालत बंदेज साड्यांचा अप्रतिम लुक तुम्हाला नक्कीच हवासा वाटेल। उपडा सिल्क। लग्नासाठी हल्ली उपडा सिल्क साड्यांचाही पर्याय पाहिला जातो। लग्नासाठी साडी म्हटलं की पूर्ण वेळ त्याचे वजन झेपेल की नाही ते देखील पाहिले जाते। उपडा सिल्क हा पर्याय त्यासाठी उत्तम आहे। नवरीला सांभाळायला अगदी हलकी आणि दिसायला मात्र तितकीच आकर्षक अशी ही साडी आहे। लग्नासाठी याचा पर्याय उत्तम ठरतो। तसंच यामध्ये विविध डिझाईन्सही बाजारामध्ये उपलब्ध आहेत। कोटा सिल्क साडी। लग्न समारंभासाठी कोटा सिल्क साडीचे प्रकारही नवरीला पर्याय म्हणून वापरता येतात। एखाद्या मुलीला जड साडी लग्नात सांभाळता येत नसेल तर कोटा साडी हा नवरीसाठी चांगला पर्याय आहे। त्यामुळे लग्न सराईसाठी साडी निवडताना तुम्ही या साडीचा विचार करू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये लग्न सराई स्पेशल अशा काठापदराच्या साड्या, पैठण्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।